हाय हॅलो नमस्कार. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा गावाकडे किती छान असं ऊन पडलेलं आहे. आज संक्रांत होती म्हणून म्हटलं छोटीशी रांगोळी काढून घ्यावी, म्हणून पहिला झाडून काढले आणि त्यानंतर बसले रांगोळी काढण्यासाठी. तर मी पहिले रांगोळीचा डबा घेऊन आले. मला काय एवढी छान अशी रांगोळी जमत नाही, पण थोडासा प्रयत्न आपला छोटासा. त्यामध्ये पहिल्यांदा कलर भरले व छोटीशी अशी छानशी रांगोळी काढून घेतली. बघा कशी आली आहे रांगोळी, नक्की सांगा. त्यानंतर आमच्या आईने केल्या होत्या पुरणपोळ्या. आमच्याकडे संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तुमच्याकडे पण असतो का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आमच्या आईने किती छान अशा पुरणपोळ्या केल्यात. आणि आमच्या आई खूप छान पुरणपोळ्या करते हां. आणि तिच्या पुरणपोळ्या खूप टमटमीत फुगतात. चला तुम्हाला दाखवते कशी तिची पुरणपोळी फुगते ते. तर बघा आईची पुरणपोळी कशी टम्म अशी फुगलेली आहे. खूप छान अशा करते. मलाही एवढे छान जमत नाही, तेवढे ती छान करते. त्यानंतर ना आईने केली ती कटाची आमटी, भात आणि गुळवणी. तर बघू शकता. त्यानंतर ती म्हटली की नैवेद्य दाखवून घे, म्हणून घेतला नैवेद्य दाखवायला. त्यामध्ये घेतला छोटीशी पुरणपोळी, त्यामध्ये घेतला भात, त्यानंतर घेतली गुळवणी, आमटी. तर असा हा छोटासा नैवेद्य मी देवापुढे दाखवण्यासाठी तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर घेतले पाणी आणि गेले देवाकडे, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. आज देवपूजा आमच्या पप्पांनी केली होती, त्यामुळे नैवेद्याचं काम फक्त माझ्याकडे होतं. त्यामुळे नैवेद्य दाखवला आणि आधीचं आवरायला घेतलं. त्यानंतर आधीराचं सर्व आवरून घेतलं आणि त्याला तिळगुळ देण्यासाठी पाठवलं. आमच्याकडे सगळी छोटी छोटी मुले सकाळी असं छानसं नटून थटून तिळगुळ वाटण्यासाठी येतात. तर बघा आधीराजसुद्धा तिळगुळ वाटण्यासाठी गेलेला आहे. त्यानंतर आधीराजचा हा मित्र आला होता मला तिळगुळ देण्यासाठी. तर बघा तो कसा देतोय. त्यालाही मी दिले आणि तो नंतर गेला. त्यानंतर हा आहे शंभूचा होता आज बड्डे. तर आधीराज बघा त्याला कसा विश करतोय. त्यानंतर मीही विश केलं. हा फार छान आहे, बघा कसा बोलतोय, ॲक्टिंग बघा त्याची. त्यानंतर आईचं आवरलं. आई जाणार होती हळदी कुंकवासाठी. त्यानंतर मीही आवरलं व माझा एक छोटासा शूट होता तो करून घेतला. बघा व्हिडिओ कसा आहे. आवडलाच तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर चला पुढे बघूया. त्यानंतर शंभूचा होता बड्डे. शंभू म्हणजे माझ्या आत्याचा मुलाचा मुलगा आहे, म्हणजे आत्याचा नातू. त्यामुळे तो आमच्या इथेच राहतो. त्यामुळे आम्ही गेलो त्याच्या घरी सेलिब्रेशन करण्यासाठी. तर बघा सेलिब्रेशन चालू होतं. शंभूच्या मम्मी पप्पाने त्याच्यासोबत केक कट केला.